गुड इव्हनिंग गाईज. तर आज मनालीचे गुड इव्हनिंग गाईज. तर आता बघू शकता सगळ्यांचे बॅकपॅक वगैरे रेडी आहेत. वाजल्यात 8:15 ना. आपण चाललेलो आहे कुठे मित्रांनो? कुठे चाललोय आपण? मनाली. मनाली ऑन. तर मित्रांनो मनालीचा प्लॅन आपला चालू झालेला आहे. बघू शकता या 3 मेंबर मुले आपण 3 ट्रेन सोडलेल्या आहेत. स्पेशली यांच्या मुले हे बघा. बाकी सगळे मेंबर पण आलेले आहेत. सो रात्रीचे वाजल्यात मित्रांनो 11:15. आपली फ्लाईट सध्या डिले झाली. आपण फ्लाईटनी चाललो आहे. बघू शकता एअरपोर्टमध्ये आपण जस्ट एंट्री केलेली आहे. अभिषेक आपल्यासोबत आहे. बाकीच्यांची एंट्री चालू आहे. तर अशा प्रकारे अजिंक्य मनसुख सुद्धा हमारी नोटो विसरलो. मी पण विसरलो. तर बाकीचे इथे बसले आहेत. मिस्टर राकेश भगत सुद्धा आलेले आहेत. सगळे एक्साइटेड आहेत. यांनी मला आठवण करून दिली. मी इतका जोशमध्ये आहे की मी विसरतो की ब्लॉगिंग पण करायची आहे. इथे बघू शकता एक हिरो बनून बसलेला उभा आहे. इथे ऍक्टिंग पण कशी करायची ते त्यांच्याकडून शिकून घ्यायची. ऍक्टर भरपूर आहेत आमच्याकडे. ऍक्टरची कमी नाही. हे बघा कुठे गेलं दुसरा अजून आमचे चिराग दादा. थोडा टाइम लागेल. कसं वाटतंय? सो अजून एक मेन मेंबर आपल्या ग्रुप मधला जो आहे मिस्टर रामदास प्रथमेश आंबळे. सॉरी उलटं नाव घेतलं. प्रथमेश रामदास आंबळे. कसं वाटतंय? नो गाइस, फर्स्ट एक्सपीरियंस. सो एक्साइटिंग. आय एम सो एक्साइटेड. ओके, आय एम लुकिंग हियर. कोणाला बघतोस? सो बघू शकता आपला छोटा रिचार्ज पण आलेला आहे. तिच्याकडे पॅन कार्ड आहे. बॅग उचला कोणतरी. टिळक पण आलेला आहे. बाकीचे आपले रो मध्ये आहेत. बघू शकता ॲज युजल. 1 hour later. सो गाईज आत्ताच आपली चेकिंग वगैरे झालेली आहे. सगळेजण बसलेले आहेत. बघू शकता 8 जण मागे आहेत. चिराग दादा मागे पत्ते वगैरे खेळत बसलेत तिकडे. पण आपण नाही तसं. तर प्रत्येकाला विचारूयात कसं वाटतंय प्रत्येकाला. श्वेता मॅडम तुमच्यापासून? खूप छान वाटतं. एक्साइटेड आहे. ओके. चिरागला पण विचार कसं वाटतं? बोललो आता. बोल रे मित्राला. सुंदर वाटतंय मित्र आहे. हां का? तर नेक्स्ट कोणाला विचारायचं कोणाला विचारायचं? अरे तुलाच विचारते शिवानी. इकडे काय बोल. माहित आहे तुला यायचं आहे. ॲक्टिंग खूप छान करतेस तू. स्कूल फ्रेंड सोबत फर्स्ट टाइम मस्त वाटतं. फर्स्ट टाइम प्लेनमध्ये नाही सॉरी तू जाऊन आली. ही आमच्या ग्रुपमधली खूप शेट मुलगी आहे. भरपूर पैसे कमवते. पॅकेज ऐकाल तर तुम्हाला चक्कर येईल. MNC मध्ये काम करते. ते बघा पिंक कलर तिने स्पेशल कस्टम करून घेतलाय. तो फोन पिंक कलरचा भेटत नाही. पिंक कलर खूप आवडतो तिला. हे बघा. तुम्हाला कसं वाटतंय अजिंक्य अभिषेक? दिल गार्डन गार्डन. तुम्हाला राकेश भगत तुम्हाला? काही नाही. काही नाही. चला जरा शांतता ठेवा. आता आपण प्लेनमध्ये भेटल्यावरती दाखवतोय तुम्हाला सगळं. बाकीचे आपले तिकडे बसल्यात. बाकीचे मेंबर बघू शकता आपले इथे बसलेले आहेत. त्यांचं पण डिस्कशन चालू आहे. कसं वाटतं? हे आमचे टूर गाईड आनंद भाऊ. कसं वाटतं आनंद भाऊ? तुम्ही आम्हाला घेऊन चालले? आम्हाला नाही. तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. आम्ही खूप एक्सायटेड आहे भरपूर. तुम्ही बघू शकता इथे नॅचरल ॲक्टर बसलेले आहेत. भरपूर किती ॲक्टिंग करते तुम्ही त्यांच्या फेसवर तुम्हाला दिसतोय. किती म्हणजे किती. वाघमारे कसं वाटतंय तुला? फक्त प्लेन जरा लेट झाले. वाट बघायला लागेल 40 मिनिटं अजून. गरम होत आहे. गरम होतंय तुला? बाकी एक्साइटेड. ओके ओके ठीक आहे. बाकी सगळ्यांना आता काय तुला कसं वाटतंय राकेश? मनाली इज ऑन. वी आर एन्जॉयिंग. ओके चला आता नेक्स्ट बघून घ्या. सो गाईज इथे बघू शकता लुडो थांब ना. पण एकाला माहितच नाही गेम कशी काय. सो आपला इथे छोटा रिचार्ज विनर आहे. छोटा रिचार्ज विनर थोडी येतो. मग जिंकले ना फक्त 4 काढून ठेवले तिथं. तिला पण माहिती फक्त या येलो मध्ये ठेवायचे. बाहेर काढून इथं ठेवायचे एवढं माहिती तिला. चला आता प्लेनचा आपला टायमिंग झालेला आहे. तर आपण लवकरच आता फ्लाईट वगैरे मध्ये भेटूयात. सो गाईज
कसं वाटतंय सर्वांना? कसं एक्साइटेड आहेत ना भरपूर? ओके ओके चला तर भेटूयात. आर यू एक्साइटेड? हाय. सो गाईज आपले टूर ऑपरेटर आनंद येथे आलेले आहेत. बघू शकता सगळे एक्साइटेड आहेत. काही लोकांना होतं की आम्हाला बसमध्ये नेलं, आम्हाला पण बसमध्ये चालवलं. बघितलं का? काही लोक नाळा घेऊन आलेले बॅगेत, पण त्यांचा नाळा तिथेच ठेवलेला आहे. काही लोक कुत्र्याची जागा घेऊन आलेले. माझी नाही, त्याला बांधली तर माझी होतो. चिराग यार साईड का झाला? चिराग मी आधीच सांगतोय, साखळे घ्यायचं दुःख नाही पण नारळ घ्यायचं दुःख आहे. तोंड चुकायचं तिकडे. बघू शकता हे सगळे अडाणी लोक पहिल्यांदा विमान खिडकी साफ करते हाताने. फर्स्ट टाइम विमान बघत आहेत. बघू शकता किती एक्साइटेड आहे. वाजल्यात 2. सगळ्यांचा जोश इकडे 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 इकडे. चला बस झाले. विमान बघितलं नाही का? आपण उतरतोय बस मधून. बघू शकता मागे एअरपोर्ट. एअरपोर्ट वरती आपण आलेलो. कुठे गेला? हो विमान उडला आपला. ये सो गाईज बघू शकता सगळे एक्साइटेड आहेत भरपूर. सगळ्यांचा जोश बघू शकता. आनंद आपल्या सोबत आहे. भरपूर एक्साइटेड आहे ना. फर्स्ट टाइम माझा पण एक्सपिरियन्स आहे. ते फर्स्ट टाइम माझा पण एक्सपिरियन्स बघू शकता सगळीजण आहे. चला मित्रांनो बघू शकता. ऐकलं मी तुम्हाला सांगतो. हलतंय A few inches later. सो गाईज आता आपण बसलेलो आहे फ्लाईटमध्ये. बघू शकता शिवानी बाजूला आहे. माझी सीट मागे होती. शिवानीने मला दिली तिची सीट विंडो सीट. बघू शकता. तर मस्तपैकी एक व्हिडिओ काढायची. छान छान. थँक्यू शिवानी. राकेश माझ्या सीटवरती बसलाय. आपले बिझनेस पार्टनर हे इकडे आहेत. बाकीचे विमान हल्ला मी दाखवतो तुम्हाला. तो एयरक्राफ्ट के पिछले भाग में 4 ओवरविंग पर और 2 द्वार आगे की ओर है. आपका निकटतम द्वार आपके पीछे भी हो सकता है. कैबिन में अंधेरा होने की स्थिति में एक्सिट पाथ लाइट आपको निकटतम द्वार तक पहुंचने में मदद करेगी. आपातकालीन स्थिति में अपने सामान की परवाह ना करें और सबकी सुरक्षा को ध्यान में रखते हुए जितनी जल्दी हो सके एयरक्राफ्ट से बाहर निकलने की कोशिश करें. अधिक जानकारी के लिए आपकी सीट पॉकेट में रखे सुरक्षा नियम कार्ड को ध्यान से पढ़ें. धन्यवाद. Thank you. मयूर हे लेमन. तर तुम्ही आता बघू शकता आम्ही इथे लँड झालोय आणि आम्ही आता चाललोय बाहेर. थंडी सांगितली आहे किती? 9 डिग्री ना? 9 डिग्री. बघू काय. आकाश कुठे आहे? ओरडो आकाश. आणि आकाश कुठे? आकाश एकदम मागे. आकाशकडे पास कर. हे गाईज
तो ब्लॉगर राहिलाय मागे तिकडं, पण जायला मी ह्याच्यातले गोरा दिसतो आहे ना की नाही. आपण भारीचे गोरे गोरे. सो गाईज सकाळचे वाजलेत 5 ना. आपण जस्ट लँड झालेलो आहोत. तर तुम्ही अभिषेकचे पण थोडीफार व्हिडिओ बघितले, त्यांना फोटो काढायला दिला होता. तर बघू शकता आता आपण निघतोय. थोडीफार थंडी आहे. चला दाखवतो तुम्हाला आता दिल्ली. सो मित्रांनो बघू शकता इथे आलो नाही तरी आपली यांची मस्ती चालू झाली. अभिषेक बॅग ठेवतोय, चिराग बॅग परत टाकतोय त्याच्यात. आता आपण एअरपोर्टच्या आतमध्ये आलेलो आहे. बॅगेज कलेक्शनला चाललेलो आहे. तर हा असा दिसतोय एअरपोर्ट. चिराग, अजिंक्य, सो मित्रांनो बघू शकता आपण सगळ्यांनी आपल्या बॅग्स कलेक्ट केलेल्या आहेत. यांच्यामुळे आम्हाला टाइमपास झालेला आहे सगळं. हे नाही पुढचे नाही, हे मागचे हत्ती. एअरपोर्टवर तेव्हा आपण बाहेर निघालेलो आहे. गाईज लय थंडी आहे, खूप म्हणजे खूप थंडी आहे. व्हेरी कोल्ड. हे आमचे महाशय प्लेनमध्ये बोलतात की बोलतात ऑनली 9 डिग्री. काय रे मिसळ पाव ऑनली फक्त 9. आता बघा म्हातारा माणसासारखं टोप्या घातल्या. चला आता भेटतो. मोबाईलला चार्जिंग सुद्धा कमी आहे. मी करतो तुम्हाला जॉईन. वेलकम टू दिल्ली गाईज. बघू शकता इथे मजबूत थंडी पडलेली आहे. आपला टूर ऑपरेटर आनंद, सगळेजण आता जमा होते. इथून आता बस येते आपली. टेम्परेचर भरपूर डाऊन आहे, डायरेक्ट 9. कसं वाटतं मला? एकदम थंड, एकदम एक्साइटेड. पूर्ण गरमी आणि मुंबईची आणि इथे दिल्लीत आल्याला इट्स टू कोल्ड. अरे अरे वी कॅन रॉक नाउ ब्रो. देवाला नंतर बोलेन परत. आला थंडीचा महिना शेकोटी पेटवा. तर हा आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्लीचा, इंदिरा गांधी एअरपोर्ट. इथे आहे पार्किंग एरिया. ही आपली आलेली बस. बॅगा चढवायची कामं चालू आहेत. चिराग भरपूर मदत करतोय, मयूर पण मदत करतोय. वाघमारे फक्त स्टाईल मारतोय बस. नाही करतोय, तो पण कामं करतोय. एक याला काढा रे विरोधी पक्ष नेता, याला काढा. कुठलेला आमदार स्टे कुल्लू मध्ये आपला सरियाल हॉटेलला. आज सरियाल हॉटेलला सरियाल भाव ते बाकी काय बोललो नाही. उद्या राफ्टिंग करायची. उद्या आपल्याला उद्याच रिव्हर राफ्टिंग. उद्या ब्रेकफास्ट करून बोल भाऊ बोल. नाही 29ला. नाही तू रिझन पण सांग कशामुळे. रिझन सांगतो. आपण आज मनालीमध्ये स्टे केला तर आज स्नोफॉल नाहीये. मनालीमध्ये स्नोफॉल आज रात्री पडणार आहे. सो आज आणि ज्यावेळेस आपण रिटर्न खाली येतो त्यावेळेस तिथं स्नोफॉल ऑलरेडी असेल, बर्फ पडलेला असेल. जो टाइम आपण इकडे खाली यायच्या टायमाला बर्फ असेल त्या टायमाला आपण तिथे असणार. म्हणून प्लॅन शफल केला. रिव्हर राफ्टिंग उद्या करतो आपण. कारण की नंतर थंडी जास्त असेल तर करता येणार नाही भाई लोक. नंतर काहीच होणार नाही, पॉसिबल नाहीये. आणि नंतर मग जो आपण खाली येताना जो एन्जॉय करायचा तो मग नंतर तिकडे टाइम मॅच नाही करणार. मग तो टाइम मॅच करून मी शफल केली आयटनरी. म्हणजे ते रिव्हर राफ्टिंग आहे ते आपल्याला उद्या करायचं. रिव्हर राफ्टिंग करून उद्या आपण कुल्लूमधून निघणार. लंच करून मनालीमध्ये चेक इन करणार. इव्हनिंगला आपण मनाली मार्केट फिरणार. डिनर करून उद्या मनाली. परवा दिवशी मग आपली लोकल आयटनरी अटल टनल वगैरे. सेकंड डेला मग वापस तिथलचं लोकल हिडिंबादेवी टेम्पल, टिबेटन मॉनेस्ट्री, वनविहार वगैरे. आणि थर्ड डे तुमचा पर्सनल आहे. कोणा काय डाऊट? उद्या बोलतोय आणि 29 बोलतोय. विरोधी पक्ष उद्या आजचा स्टेज येतं आणि उद्याच नाव आहे. A few inches later. अरे तू चालू असा गपकन तुझ्या तोंडावर पाणी नको टाकू, पाणी नको टाकू. त्याच्या डोळ्याच्या समोर जाणं असं ना पप्या आवाज दे फक्त. तो उठला. तो लाय घेतली आत.
सकाळची चांगली असते रे. गेली गाडीला त्याला पुसतोय. असं वाटलंय मला. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजल्यात किती वाजल्यात मित्रांनो? 9 वाजत आल्यात. मजबूत थंडी आहे आमच्यासाठी. ही थंडी आहे बाबा. एकदम नाश्ता करण्यासाठी स्टॉप घेतलाय आम्ही. थंडी मला एवढी थंडी वाजत नाही, पण एक नंबर वाटते की ह्यांना वाजते. पण एक काहीच सांगतो, वाटत नाहीये. बस मध्ये मी जसा झोपतोय मागून एक काय असतं आवाज येतोय. फिरायला येतो ना तेव्हा झोपायचं नसतं. यांना माहित नाही. एवढं एन्जॉय करू शकतो ना. नाही, तुला पण नाही वाजत ना थंडी? तुला पण नाही वाजत ना थंडी एवढी? मला पण नाही वाजत थंडी. मला पण नाही वाजत थंडी. थंडी जा. थंडी आहे इकडे आहे थंडी. इकडे आहे थंडी. पुढचं समजून जा. पुढचं समजून जा. चिराग हो मिठाई रसगुल्ला सगळं आहे इथे. सो गाईस बघू शकता चिरागचा गरम पराठा छोले भटुरे आलेले आहे. इथे आमचा सगळ्यांचा नाश्ता झालाय. थँक्यू आनंद. याचा पराठा बाकीचे बघू शकता. यांची ही तिसरी प्लेट आहे. तिसरी प्लेट गॉसिप चालू आहे बघा इथे पण गॉसिप. चिराग कॉफी मला पण कॉफी सांग. चला 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 लाईनीत चला. फोन बिन करा. चला लवकर. बस मध्ये चला लवकर. हे बघा छोटा रिचार्ज फोन मध्ये बिझी. चलो बाय. आता बस मध्ये आम्ही इथे जस्ट नाश्ता केला. मामा यादव शिवा धाबा छोले भटुरे एक नंबर आहे. तर सगळी जण आलेले आहेत. नितीन आमचा जरा अनफिट झाला होता. हे नितीन. तर मित्रांनो आपली जर्नी अजून चालू आहे. दुपारचे वाजले 1:15. नाश्ता झालेला आहे आपला. जर्नी चालू आहे बघू शकता. हे बघा औषधाची बॉटल घेऊन मुले खूप वाया गेलेले आहेत. काहीच फायदा नाही. बघू शकता. लक्ष्मण काका बघा तुमचा मुलगा वाया गेला काका. मी काहीच केलं नाही. मी सभ्यासारखा बसलोय. मी घेऊन येतो बाप्पा. ती बॉटल 15 मिनिटात रिकामी होती. ती व्हिडिओ पण दाखवला तुम्हाला. मला काही नको. एक थेंब पण नको. तुमच्या अंगठा घेतला का तिकडे आता? हे अंगठा माझा घेतला. मित्रांनो दुपारचे वाजलेत 2:15. चंदीगडच्या आसपास आहे आपण. बघू शकता आनंद भाऊने आमच्यासाठी स्पेशल पिझ्झा घेतलेले आहेत. तर चला पिझ्झा पण दाखवतो. डॉमिनोज मधले पिझ्झा घेतले भाऊ. चला आता आपण बसमध्ये जाऊन ते खाऊयात ऑन द वे. बाकीचे मॅकडी मध्ये आहेत. हिच्या गावात वाचला सुका होता. Much later.
3 hours later. सो गाईज जस्ट आपला हॉटेलमध्ये एंट्री झालेली आहे. रात्रीचे वाजल्यात 11:15. भरपूर लॉंग जर्नी झालेली आहे ना. मजबूत इथे थंडी आहे बघू शकता. नितीनचे होठसुद्धा सफेद झालेले आहे. तर मित्रांनो हॅलो गाईज, आम्ही आमच्या हॉटेलला पोहोचलेलो आहे. आता आमचं आणि मी आतंकवादाचा वेश घेतलेला आहे. ओके ओके ओके. हे जे होठ सफेद झालेले आहे. काय पडला? नितीन पळत पळत गेलेला आहे. सो प्रत्येकाचा एक एक विचारूया कसा झाला ओल्ड एक्सपिरियन्स. पहिले माझ्याकडून विचार म्हणजे मला जायला. हो हो बोला. थंडी नाहीये तरी पण सगळे कॅब घालून आहे. छुट्या बनवले. ए तुला कसं वाटतंय? मस्त एकदम थंडी. काही थंडी नाहीये रे. आतंकवाद्यानंतर भेटले आपण. लालबत्ती लालबत्ती लालबत्ती. चला चला नेक्स्ट स्टॉप. कसं वाटतं वाघमारे? यार तू शांतच होता. हे तुला पण विचारते, ऍक्टिंग करू नको. ऑडियन्सला पण माहित झालंय तू खूप चांगला ऍक्टर आहे. अभिषेक दादा कसं वाटतंय? गारट्यानं हल्लत काहीच बोलू शकत. चिराग दादा, हो वसंत शिंदे कसं? अतिशय आनंदी, अतिशय उत्साही. नितीन दादांची जस्ट रनिंग झालेली आहे. आमचे आनंद दादा नमस्कार. आमची भरपूर सोयपाणी करतायत. चिकन पण बनवलं. आलो 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 जेवायलाच येतो. समीर दादा, अरे तो पंजाब मध्ये ती माती बघत होता. अर्धा घंटा माती बघत बसलेला. एवढी थंडी बघून मला एकच वाटते, चिराग दादांचं औषध मला पण घ्यायला लागणार. बाप रे बाप. बघितलं राशी बघितलंय बघ. स्वतः चेहऱ्याने तोंडाने बोललाय तो. तुला काय वाटतं? थंडी आहे. तू गोरा दिसतोस पण या क्लायमेट मध्ये माहितीये का. चला आता जेवणावरती भेटूयात सगळी जण. तो गाईज बघू शकता चिरागने पहिला नंबर लावलेला आहे. हा जेवणाची सुरुवात झालेली आहे. सगळ्यांनी चिकन वरती झोळ घ्यायला घेतलेली आहे. घसा दुखते तरी जेवतात लोक. माझे टाके निघाले. इथे बघा बिझनेसमॅन लोक बघा कसे मॅनेजमेंट करतात ताटामध्ये 2-2 वाटे. चला हे इकडे चिकन आहे. ही डेंटस आहे. चला जेवणावरती कॉन्सन्ट्रेट करू. 3:28 AM. टूर गाईड ना? टूर गाईड ना तू? तूच बाहेर आहे. तुम्ही थांबा, मी सगळीकडे